हॅलो नमस्कार. सारिकाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे व्यसनमुक्तीसाठीची सेवा. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. आणि हो, प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि आपल्या स्क्रीनवर फोटो शो होईल. तसेच व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि आपल्या स्क्रीनवर साड्यांचे फोटो शो होतील. ज्यांना कुणाला ग्रुपला जॉईन व्हायचं असेल ते व्हॉट्सअप लिंकला क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा. बघा, व्यसन हे अनेक प्रकारचे असतात, तर ते आपल्याला व्यसन कमी करण्यासाठी, घालवण्यासाठी कायमस्वरूपी काही उपाय करायचा आहे आणि त्या उपायासोबत सेवा देखील करायची आहे. तर आपण काय करायचं, 1 ग्लासभर पाणी घ्यायचं आणि 7 काळी मिरी घ्यायची किंवा पावडर घेतली तरीही चालेल. ते तुम्ही तो आटवायचा आहे. त्यामध्ये एक छोटासा गुळाचा खडा टाकून, म्हणजे 1 ग्लासभर पाणी आणि 7 काळी मिरी किंवा पावडर आणि छोटा सुपारी एवढा गुळाचा खडा हे टाकून आपण एका ग्लासाचा अर्धा ग्लास करायचा आहे, म्हणजे 50% आटवायचा आहे. त्यानंतर याचा काढा तयार होईल. तो काढा रोज आपण 21 दिवस घ्यायचा आहे, म्हणजे जी व्यक्ती व्यसन करते त्या व्यक्तीने. तसेच त्या व्यक्तीलाच सेवा करायची आहे. त्या कोणत्या हे आपण बघूया. तर बघा, 3 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप रोज करायचा आहे. 3 वेळा तारक मंत्र हे रोज म्हणायचं आहे. त्यानंतर 3 वेळा हनुमान चालीसा. त्यानंतर रोज महादेवाच्या पिंडीवर 108 शिवनामावली घेऊन ते तीर्थ प्राशन करायचे आहे. तसेच शंकराच्या पिंडीवरील शिवमहात्म्य स्तोत्राचा अभिषेक 5 वेळा कालभैरवान अष्टक म्हणायचा आहे. म्हणजे बघा, शिवमहात्म्य जे स्तोत्र आहे त्याचा अभिषेक आपल्याला करायचा आहे आणि 5 वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे. त्यानंतर 1 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि रात्री धुमावरती तीर्थ व वल्गा सुक्त अभिमंत्रित हे जल तयार करायचं आहे. ते जर तुम्हाला माहिती नसेल कसं करायचं तर मला कमेंट करा, मी त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवेल. या पद्धतीने आपल्याला सगळे सेवा करायची आहे आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचं जप करून ते तीर्थ आपण प्राशन करून घ्यायचं आहे. आणि त्या काळामध्येच तुम्ही 3:21 गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे. हे एवढ्या सेवा आपल्याला करायच्या आहे. आणि हो, सेवा ह्या संकल्प करूनच करायच्या आहे. म्हणजे तुम्ही 21 दिवसाच्या करणार असेल किंवा 40 दिवसाच्या करणार असेल तर त्या तुम्ही कुठल्याही सेवा करताना संकल्प करून करा. आणि दर महिन्याला 1 याप्रमाणे तुम्ही 3 गुरुचरित्राचे पारायण करू शकता. त्यासोबतच या सेवा पण आपल्याला करायच्या आहे आणि ते तीर्थ देखील रोज घ्यायचं आहे. आणि त्याच ज्या व्यक्तीला काही व्यसनं असतील आणि तिला ते घालवायचं असेल तर ते व्यसन कमी करण्यासाठी आपल्याला तो उपाय करायचा आहे काढ्याचा आणि त्यासोबत ह्या सगळ्या सेवा करायच्या आहे. तर यामुळे तुम्हाला नक्की फरक जाणवेल. आणि तुमच्याकडे जरी कोणी असेल तरी ही माहिती त्यांना शेअर करा. व्हिडिओ शेअर नाही केला तरी चालेल, पण ओरली का होईना ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि काय फरक पडला हे कमेंट करून मला नक्की कळवा. तर हा छोटासा महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि आध्यात्मिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी सारिका या नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.